चॅलेंजर्स हे बाजूला यश षटकातील पहिला चेंडू कट केले, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. आपण पाहिलं तर पहिलं षटक घेऊन आला होता तो म्हणजे केदार बिर्जे. तर स्ट्राईकला आपण बघतोय आकाश पाटील. आकाश आणि सुमित अशी जोडी मैदानात. केदारचा पुढचा चेंडू, केदार टाकण्याची सज्ज होईल. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढलाय. जिथपर्यंत क्षेत्ररक्षण होईल, सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच तिथे पाहायला मिळते आपल्याला. तोपर्यंत राहुल कडून तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेने धावसंख्येत मात्र फरक पडतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आता 5. दरम्यान अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला प्रशांत मोरे यांचा सन्मान करतील भूषण बिर्जे. आपण पाहिलं तर दोन संघ आहेत, दोन्ही संघ अफलातून संघ आहेत. दोन्हीकडे तेवढ्याच ताकदीचे बॅट्समन आहेत, दोन्हीकडे तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. असे दोन संघ आज अफलातून असे संघ आपल्या समोर आपल्याला दिसतात. ते म्हणजे प्राणवी चॅलेंजर्स विरुद्ध सायन्स सुपर किंग. कारण आपण पाहिलं तर सायन्स सुपर किंग संघ जो आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अनुभवी खेळाडूंचा भरणा येतो. म्हणजे प्रसाद गोंधळे असेल, ब्रिजेश सालावकर असेल, सुनील जाधव असेल, तर अष्टपैलू खेळाडू केदार बिर्जे, आदित्य गाडगे, कुशल पाटील असे मोठे मोठे फलंदाज त्यांच्यात आहेत. हा सुंदर चेंडू, फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात साहिलच्या आणि ते मात्र बाद. नक्की त्याच्या अजून साहिल पाटील आहे, यश गाडगे असे मोठे मोठे फलंदाज त्यांच्यात आहेत. आणि ते मात्र आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजे सुमित पाटील. मध्ये पेटली स्पर्धेची धार. आणि इथे मात्र सुमितची जागा बघणारी नवीन फलंदाज माझा येईल तो म्हणजे लतेश घरत. आपण पाहिलं तर कित्येक KPL त्याने गाजवल्यात. मग आपण पाहिलं तर साई शौर्य संघासाठी आपल्यातून बॅटिंग केली होती तो लतेश घरत. आता मात्र आपण पाहतोय प्राणवी चॅलेंजर संघामध्ये एक आपल्यातून असा फलंदाज लतेश घरत. तर गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा केदार बिर्जे. सुंदर चेंडू कट झाला तिथे, मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. हा चेंडू मात्र गेला निर्धाव. धाव संख्या 5, 1 बाद 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केदार याचा. इथे मात्र सुंदर चेंडू, हलक्या हाताने चेंडू कटवून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषे नजीक, जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषा पार, चौकार. षटकाची मात्र इथे समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकाला लागली ती म्हणजे 9, 1 बाद 9. 1 बाद 9 अशी धावसंख्या धावफलकाला लागलेली असताना दुसरे षटक घेऊन कोण येणार? कारण आपण पाहिलं तर 6 षटकांचे सामने, याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 जी षटकं ती पॉवर प्लेची षटकं असतील. आणि अशा वेळेला पॉवर प्लेचं पहिले षटक केदार घेऊन आला, केदारने षटक हाताळलं, केदारने 9 धावा खर्च केल्या, एक महत्त्वपूर्ण सुमित सारखा फलंदाज बाद केला. त्यानंतर मात्र दुसरे षटक आता घेऊन कोण येणार, कोण षटक हाताळणार, कर्णधार ती जबाबदारी कोणावर देणार हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चला मी विनंती करतो लवकर खेळ करा, कारण टायमिंग लावलेला आहे आपल्याला मित्रांनो. जर 30 मिनिटांमध्ये आपला जर 6 षटकं लागून पूर्ण झाली नाही तर एक अतिरिक्त जो क्षेत्ररक्षक असेल तो मात्र आतमध्ये असेल. तर नक्कीच इथे मात्र
कर्णधार असेल तो म्हणजे ब्रिजेश साळवकर आणि पप्पू गोंदे उपकर्णधार. या दोघांनी मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी धुरा जी आहे ती मात्र यश घाडगे यांच्याकडे सामावलेली आहे. पॉवर प्लेचे दुसरे षटक असेल वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येईल तो म्हणजे यश घाडगे उंच प्रसा खेळाडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यश घाडगे यांचा. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव गेलाय. यष्टांच्या पाठीमागे आपल्याला दिसतोय प्रसाद गोंधळी एक उत्कृष्ट असा यष्टीरक्षक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यश घाडगे मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर यश. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू यश याचा. आकाशला काही चेंडू मात्र समजत नाहीये वारंवार चेंडू मात्र जातो निर्धाव. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू मात्र निर्धाव गेलेत. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर यश घाडगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. यश पुन्हा एकदा तिसरा चेंडू षटकामध्ये टाकण्यास सज्ज झालाय. स्ट्रायकर होतं घणाघाती फलंदाज आकाश. इथे मात्र चेंडू भरकटलाय. चेंडू मात्र पंतांच्या हात जमिनीपासून समांतर स्वयर चेंडू. अवांतर धावेने भर पडते धावसंख्येत. एका धावेने धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचले ते आता मात्र 10 या धावसंख्येवर म्हणजे दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. 1 बाद 10 ची धावसंख्या. पुन्हा एकदा यशचा पुढचा चेंडू. इथे मात्र आकाशने चेंडू टोलला. चेंडू हवेमध्ये चेंडू खाली जाईल. केदार बिर्जे जेल होणार का आणि इथे मात्र आकाशची खेळी संपुष्टात. एक मोठा ब्रेक कारण आपण पाहिलं तर सुमित आउट झाला होता पहिल्या षटकामध्ये आणि इथे घणाघाती असलेला फलंदाज आकाश हा देखील इथे बाद झालाय. आणि आकाशची जागा भरून काढण्यासाठी ज्याला अलिबाग मधला उस्मान पटेल बोलले जातं असा सौरभ पाटील. सौरभ पाटील मात्र उस्मानची जागा कशी असते ती दाखवून देणार का. उस्मानची फलंदाजी करण्याची एवढी ताकद त्याच्याकडे देखील आहे. मित्रांनो टायमिंग चालू आहे. पंच टायमिंग चालू आहे आपल्याला. जर 30 मिनिटांमध्ये 6 षटकं झाली नाही तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यायला लागेल. यश घाडगे इथे मात्र सुंदर अशी सफलता त्याला मिळाली. एक मोठा फलंदाज बाद करतो यशस्वी झालाय. आणि पुन्हा यश घाडगे सज्ज. इथे मात्र सौरभ पाटील. मी म्हटलं होतं बघा उस्मानची जागा तो काढणार का भरून परंतु इथे सुंदर झेल आला होता परंतु एक क्या हुआ नल से पानी आ गया. मोहे मोहे कुशलनी मात्र इथे झेल सोडलाय. इथे मात्र कुशलने झेल सोडलाय आणि सौरभला मात्र एक जीवदान दिले. मात्र पुन्हा इथे यश घाडगे सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजी लतेशने देखील सुंदर टोलवून चेंडू काढलाय आणि इथे देखील जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू जातोय म्हणून पाहतो आपण की लतेश घरत देखील बाद. तिसरा आदरा बसलाय तो म्हणजे प्राणवी चॅलेंजर संघाला. म्हणजे 4 पॉइंटचा जो खेळ आहे तो इथे आपण कसा पाहतोय बघूया. आणि इथे मात्र आता कोण येणार तर संघाचा कर्णधार स्वतः संकेत पाटील ज्याने आतापर्यंत खूप साऱ्या KPL ला फायनल पर्यंत आपल्या संघाला नेले असा संकेत पाटील आता मात्र पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत आहे आणि तो आलाय पुन्हा एकदा फलंदाजी मार्कला. मात्र यशच्या षटकातील शेवटचा चेंडू. यशच्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहिलं काहीसा स्लो असा संत असा खेळ चालू आहे कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकांचा
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावपलकर 11 धावा लागल्यात. महत्वाचे 3 मोहरे हे देखील गारद झालेत. हा सुंदर चेंडू यश याचा पुन्हा एकदा संकेतला चेंडू समजला नाही. चेंडू मात्र गेलाय निर्धाव. षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 3-11. आपण पाहिलं तर आपलं जे प्रेक्षकांसाठी जे राखीव गॅलरी ठेवले त्या गॅलरीमध्ये देखील खूप सारे प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेतात. जिथे आपण पाहतोय पंकज पाटील आहेत, त्यांचे मित्र जयेश पाटील आहेत, बाजूला बसलेले आहेत. इथे मात्र 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर 11 धावसंख्या धावपलकर लागले आणि पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा केदार बिर्जे एक अष्टपैलू खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. स्ट्राईकला मात्र असेल तो म्हणजे सौरभ. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये स्वतः केदार बिर्जे चेंडू खाली जाईल आणि इथे मात्र चौथा हादरा लागलाय तो म्हणजे प्राणवी चॅलेंजर संघाला. तर मात्र संपुष्टात. माहेश्वरनी स्पोर्ट्सची शान प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान जय हो कुरुळ जय हो खेळाचा जय हो कुरुळ जय हो खेळाचा कुरुळ प्रीमियर लीग नाव गावाचं उंच नेणारा गावाचं उंच नेणारा धन्यवाद डीजे. इथे मात्र चौथा हादरा बसलाय तो म्हणजे प्राणवी चॅलेंजर संघाला. सौरभ मात्र बाद झालाय आणि सौरभची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येईल तो म्हणजे आत्ताच्या सध्याच्या फॉर्मात असलेला 40+ खेळाडू बंटी पाटील. प्रसाद पाटील 40+ खेळाडू आहेत परंतु सध्या आपण पाहिलं तर खूप फॉर्मात आहेत. मागच्याच रविवारी 40+ संघाने कुरुळगावच्या द्वितीय क्रमांक पटकावला होता. ते खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती बंटी पाटील यांनी. तेच बंटी पाटील स्ट्राईक एंडवर हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जिथे कुशल पाटील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतील परंतु कुशलच्या हातात चेंडू येईल तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करतील ते म्हणजे 2 फलंदाज. बंटी पाटील मात्र आपलं खातं खोलेल एका धावसंख्येने जेव्हा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. मात्र आपण पाहता स्ट्राईक एंडवर येईल तो म्हणजे संकेत संघाचा कॅप्टन कुल कर्णधार. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा 1 ने भर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू केदार याचा. हा सुंदर चेंडू फाईनल क्षेत्रात खेळून काढला. चेंडू जाणार का सीमारेषेबाहेर? नक्कीच चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळ कुरुळ. धन्यवाद डीजे. इथे मात्र या चौकारची अपेक्षा होती कारण आतापर्यंत संत असा चाललेला खेळ होता. बऱ्याच काळानंतर चौकार आला बंटी पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 17. हा पिच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटने खेळून काढला लॉंग ऑफ क्षेत्रात जिथे क्षेत्ररक्षक कुशल तैनात आहे. मात्र पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 18. 18 अशी धावसंख्या धावपलकर लागलेली असताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील पुन्हा एकदा केदार बिर्जे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पुन्हा एकदा कार्पेटने चेंडू खेळून काढला तिथे तैनात असलेला कुशल. याच्या हातात वारंवार चेंडू जातोय मात्र सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतोय तो. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीवर आपण धावसंख्या पाहिली तर ती म्हणजे 19. 4 बाद 19. 4 बाद 19 अशी धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे. आणि अशा वेळेला आता चॅलेंजिंग ओव्हर घेऊन कोण येणार तर संघाचा अष्टपैलू खेळाडू आदित्य घाडगे. एक डावखुरा गोलंदाज
ज्याने आतापर्यंत मोठे मोठे क्रिकेट खेळलेलं आहे. चौथ्या षटक घेऊन आला, चॅलेंजिंग षटक घेऊन आलेला आहे. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं षटक घेऊन आदित्य गाडगे. इथे मात्र सुंदर चेंडू, पंचांची वेगळी भूमिका, वेगळी अदा. इथे मात्र स्वेअर चेंडूचा इशारा. धावसंख्येत मात्र 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 20 या धावसंख्येवर. हा सुंदर चेंडू अपील केलं होतं परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलं. इथे मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकणे सज्जवर आदित्य. हा चेंडू देखील निर्धाव जातोय. चेंडू मात्र संकेतला काही समजत नाहीये. पहिला चेंडू नक्कीच स्क्वेअर आला होता परंतु त्यानंतर सुंदर कमबॅक केला आदित्यने. लागोपाठचे 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले आणि अशा आता बघूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा आदित्य सज्ज होईल. मात्र आता चॅलेंजिंग ओव्हर आहे त्यामुळे चॅलेंजिंगच्या उरलेल्या 4 चेंडूमध्ये नक्कीच 9 धावा आपल्याला करावे लागतील. आदित्य गाडगेचा पुढचा चेंडू, हलका चेंडू टाकला. संकेतला पुन्हा चेंडू समजला नाही. यष्टीरक्षक मात्र आपली भूमिका चोख पार पाडतोय. प्रसाद गोंधळी. चेंडू गेलाय तिसरा निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि आतापर्यंत केवळ 1 धाव या चेंडूंवर आदित्यने स्वेर स्वरूपात दिले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलका चेंडू. आता मात्र लॉंग ऑन क्षेत्रात कार्पेटने चेंडू खेळून काढला. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे केदार बिर्जी मार्फत. धावसंख्येत मात्र 1 ने भर पडले. धावसंख्या झाले 21 आणि आता मात्र आपल्याला नक्कीच चॅलेंजिंग ओव्हर आपल्याला जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. उरलेल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आपल्याला कराव्या लागतील तर आपल्याला 5 धावा बोनस मिळतील. अन्यथा जर आपण चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 10 धावांचं टार्गेट पूर्ण केलं नाही तर मात्र 5 धावा या मायनस केल्या जातील. पुढचा चेंडू आदित्य गाडगे याचा. हा सुंदर चेंडू. इथे चेंडू टोलून काढला. चेंडू गेला 1 धाव सीमारेषा पार. चौकार. अभिमान प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दणाणलं, कुरुळ गाव नाव गाजलं. क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान. इथे मात्र चौकार आलाय. या चौकाराची पुन्हा एकदा अपेक्षा होती. तो चौकार पुन्हा एकदा बंटी बालीच्या बॅट मधून आलाय. बॅट कोणाची का असे ना पण तो चौकारची अपेक्षा होती. आता मात्र 1 चेंडू 4 धावा निघणार का? फुल टॉस चेंडू. आणि इथे मात्र 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती आता मात्र 26. आपण पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर होती. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 10 धावा बनवणं कंपल्सरी होतं परंतु 7 धावा बनवल्या त्यामुळे नक्कीच त्यांना 5 धावांची पेनल्टी मिळणार. 5 धावा त्यांच्या मायनस होणार. अरे नियमानुसार 5 धावा. सव्वीस झालेले आपले पात्रांची फायनल बी असे नियम सांगतो तुम्हाला. पण तुमच्या 7 धावा झाल्या त्यामुळे 3 धावा मायनस होतील. धावसंख्या मात्र झाले 23. 4 षटकांची समाप्ती झाली आणि 23 ही धावसंख्या धावफलकावर लागले. इथे मात्र पुन्हा एकदा पुढचं षटक घेऊन अंडर 19 बॉलर श्रवण. वैयक्तिक पहिल्या सांघिक 5वं षटक घेऊन श्रवण पाटील येतोय. हा चेंडू टोलून काढलाय. जेल होणार का? परंतु नाही. पुन्हा एकदा 1 बाउन सीमारेषा बाहेर. चौकार. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले. गाडगे ब्रदर्स दमदार खेळले. साईश वॉरियर्स लढतीला तयार.
मध्ये पेटली स्पर्धेची धार कारलेकर कुरुळ रायडस वेगात. धन्यवाद डीजे. इथे मात्र पुन्हा एकदा 4 धावांची भर पडते. धावसंख्येत 4 ने भर, धावसंख्या मात्र धावून पडते आता मात्र 27. इथे मात्र नो चेंडू. धावसंख्येत मात्र अवंतर धावेने भर. धावसंख्या झाली ती म्हणजे आता मात्र 28 आणि ते असेल फ्रीट. उघडा डोळे पहा नीट कारण चेंडू आहे फ्रीट. फ्रीटचा चेंडू आहे नक्कीच. 28 धावा धावकर लागल्यात. पुन्हा एकदा फ्रीटचा चेंडू टाकण्यासाठी सजीव श्रवण, फलंदाजी मार्ग बंटी पाटील. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा फाईन क्षेत्रात कार्पेट घेऊन काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र राहुल तैनात. धावसंख्येत मात्र 1 ने भर. फ्रीटचा चेंडूचा पाय तसा फायदा त्यांना मात्र उठवता आला नाही. धावसंख्येत मात्र 1 ने भर. धावसंख्येत जाऊन पोहोचले आधी म्हणजे आता मात्र 29. पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रवण याचा. हा चेंडू सुंदर चेंडू पुन्हा एकदा टोलवून काढला. जिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाईल. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या मात्र आता पोहोचली 31. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आता मात्र 31. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न संकेत पडल्याचा, परंतु चेंडू गेला निर्धाव. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न केला होता. नक्कीच असं म्हटलं जातं की चेंडू गेला तर आबाद नाही तर बरबाद असा हा चेंडू, परंतु चेंडू गेला निर्धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सज्ज होईल तो म्हणजे श्रवण. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येत धाव पोहोचली आता मात्र 32. 4 बाद 32. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केदार बिर्जी. आता मात्र 1च धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येत धाव पोहोचली ती म्हणजे 33. 5 षटकांची समाप्ती झाली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 4 बाद 33. पाणी पाणी पाहिजे. ओके ओके. ए दुर्वेश, दुर्वेश पाणी घेऊन जा. सहावं षटक पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 6वं षटक घेऊन आदित्य गाडगे गोलंदाजी मार्कवर येतोय. तर मी विनंती करतो यानंतर होणार सामना साईश वॉरियर्स. साईश वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधी संघ असलेला तो म्हणजे स्माईस वनडी स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती करेन, दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्माईस वनडी स्पोर्ट्स आणि साईश वॉरियर्स. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेलाय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव टाकले यशस्वी झाला तो म्हणजे आदित्य घाडगे. पुढचा चेंडू आदित्याचा पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा सुंदर चेंडू चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय आणि इथे मात्र तुम्ही करताना एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार का हे मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असताना चेंडू मात्र गेला निर्धाव. सॉरी एक धाव आलेली आहे, माफ करा एक धाव आलेली आहे. धावसंख्या एक ने धावसंख्या झाली ती म्हणजे पुन्हा एकदा सुंदर चेंडू चेंडू हवेमध्ये केदारबीच्या चेंडू खाली जाणार आणि इथे मात्र संकेतची खेळी संपुष्टात. साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोळ. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. जय हो. संकेत मात्र बाद झालाय आणि संकेतची जागा भरून काही नवीन फलंदाज मैदानात येईल तो म्हणजे सनी. आपण पाहिलं तर प्राणवी चॅलेंजर हा देखील एक अष्टपैलू संघ आहे. खूप सारे अष्टपैलू खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत, परंतु आता मात्र काहीशी फडजड त्यांची झालेली दिसते आपल्याला. राजेश पाटील आणि मनीष गोंदी यांचा हा संघ आहे. पुढचा चेंडू आदित्य गाडग्याचा सनी पाटील साठी. हा सुंदर चेंडू आदित्याचा, सनीला काही चेंडू समजत नाहीये. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. पुढचा चेंडू, हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रात खेळून काढला. यश गाडी चेंडू खाली येणार, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाणार. धावसंख्या मात्र पुन्हा एकदा एकने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 35. 5-5-35 अशी धावसंख्या धावपलकार लागलेली असताना बंटे पाटील स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउट स्वरूपात सनी पाटील देखील बाद होतोय. सनी पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज कोण येणार. ओव्हर संपली. जय हो खेळाचा, जय हो कुरुळ, जय हो खेळाचा. कुरुळ प्रीमियर लीग नाव गावाचं उंच नेणारा. गावाचं उंच नेणारा. गावाचं उंच नेणारा. हे बॉल घ्या, हे बॉल घेतो. नवीन चेंडू द्या. आपण पाहिलं तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्राणवी चॅलेंजर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 35. 6-35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे सायन्स सुपर किंग्स संघाला. येणारे 36 चेंडू आणि 36 धावा आणि या 36 धावांचा पाठलाग हा संघ कसा करणार हे थोडंच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी विनंती करतो, चला साई वॉरियर्स आणि स्माई सोनी स्पोर्टची कर्णधार चला आपण नाणेफेक करून घेऊया. तसे दोन संघ टेल
नाणेफेक जिंकलेली आहे ते म्हणजे साई वॉरियर संघाने. आपण आपला निर्णय सांगायचा आहे. चित्ररक्षण. ओके यश पाटील काय सांगाल, आपण पहिला राऊंड जिंकलेला आहात, म्हणजे पहिली मॅच जिंकलेला आहात आपण, आणि अशा वेळेला आपल्यासमोर असा संघ आहे की ते देखील पहिली मॅच जिंकलेला आहे, एक मोठा संघ आहे, प्रशांत मोरे स्वतः त्या संघात आहे, तर काय सांगाल तुम्ही? सांगणार थोडक्यातच मी, फक्त आम्ही टार्गेट फक्त प्रशांतलाच करणार. प्रशांतचे विकेट काढले तर एक 60% मॅच आमच्याकडे राहील. नक्कीच. तर प्रशांत आपण टॉस हरलेला, तर कितीपर्यंत आपण धाव मारणार आहात? आम्ही 65+ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. 36 चेंडू आणि 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात, ती म्हणजे एकीकडे असेल तो म्हणजे प्रसाद गोंडी, तर दुसरीकडे केदार बिर्जे. तर समोरचा जो प्राणवी चॅलेंजर संघ आहे, या संघातील 2 खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. अद्वैत विजय पाटील आणि निखिल संजय पाटील, या 2 खेळाडूंना सुवर्ण संधी. जर आपण झेल टिपलात तर आपल्याला पंकज मनोहर पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये मिळणार आहेत. सॉरी, चुकीची दुरुस्ती, 100 रुपये मिळणार आहेत. अद्वैत विजय पाटील आणि निखिल संजय पाटील यांची सुवर्ण संधी. जर आपण झेल टिपलात तर आपल्याला पंकज मनोहर पाटील यांच्याकडून 100 रुपये, जो झेल टिपेल त्याला. बघूया, 36 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानात, ती म्हणजे प्रसाद आणि केदार. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन प्राणवी चॅलेंजर संघाकडून संघाचा कर्णधार संकेत पाटील. संकेतच्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते संकेत. हा सुंदर चेंडू, फलंदाज सफल झाला आणि इथे मात्र चेंडू गेला आहे निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत पाटील याचा. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न प्रसाद गोंदी यांचा होता, परंतु चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव गेलेत. निखिल पाटील मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, परंतु मित्र आपल्याला झेलसाठी पैसे लावलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत पाटील याचा. इथे मात्र सुंदर चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल आणि संघाचं खातं ओपन केले ते म्हणजे प्रसाद गोंदी यांनी 1 धावेनी. जेव्हा संघाची संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1 बिनबाद 1. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका मारलाय. कार्पेटच्या सामने चेंडू खेळून काढलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार, चौकार. सुंदर चेंडू आणि इथे मात्र त्रिफळाचीत बोर्ड झालाय तो म्हणजे केदार बिर्जे. सुंदर कमबॅक संकेत याचा. डीजे प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दणाणलं, कुरुळ गाव नाव गाजलं. क्रिकेटचा हा महासंग्राम, कुरुळकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले, अडके ब्रदर्स दमदार खेळले. साई वॉरियर्स लढतीला तयार. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. कारलेकर कुरुळ.
आणि केदारची जागा भुरकडी नवीन फलंदाज मैदानात येईल तो म्हणजे साहिल पाटील मैदानात आलाय. संगीतच्या षटकातील पुढचा चेंडू, सुंदर चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. जिथे क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार की नाही, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागते आणि षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 ही धावसंख्या धावफलकाला लागली. म्हणजे जिथे 36 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या होत्या तिथे नियमाप्रमाणे 6 चेंडूवर 6 धावा आल्यात. आता मात्र 30 चेंडू आणि 30 धावा. आणि दुसरे षटक घेऊन येईल तो म्हणजे सनी पाटील. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरे षटक घेऊन गोलंदाजीत मात्र थोडासा बदलाव केला जातोय. गोलंदाजी मागे येतो आकाश. सनीचा पायाला थोडीशी दुखापत झाली त्यामुळे तो पुन्हा माघारी गेला आणि तिथे मात्र येतो आकाश पाटील. मात्र आता दुसरे षटक घेऊन आला वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येणार 30 चेंडू आणि 30 धावा. लावले टाइम लावले. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू होता, खराब पुरेपूर समाचार घेतलाय तो म्हणजे साहिलने. चेंडू मात्र गेलाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. माहेश्वरनी स्पोर्ट्सची शान, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग, आझाद मैदान कोळ. कुरुळ प्रीमियर लीग, कुरुळकरांचा अभिमान. पहिला चेंडू खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला साहिलने. इथे मात्र दुसरा चेंडू टाकण्याने सज्जल पुन्हा एकदा आकाश. साहिल मात्र काहीसा फॉर्मात आलाय. या चेंडूला एक मोठा फटका मारलाय. धावसंख्येमध्ये धावपती 10. पुन्हा एकदा तसाच चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका आणि पुन्हा एकदा तीच जागा. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. किंग्स शॉट्स झळकले, माहेश्वरनी स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ इथे मात्र सलगच्या 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार वसूल केले ते म्हणजे साहिल पाटील याने. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र काहीसा बदल केला जातोय. षटकातील तिसरा चेंडू आकाशाचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु आता मात्र चेंडू गेला निर्धाव. सुंदर कमबॅक केले ते म्हणजे आकाश पाटीलने. इथे एक सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश पाटील याचा. धावसंख्या पत्र आता 15 धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. हा सुंदर चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या मात्र 4 ने भर. धावसंख्या जाऊन म्हणजे 19. आझाद मैदान कोळ. कुरुळ
धन्यवाद. इथे क्षेत्ररक्षकमध्ये बंड्या होता अद्वैत पाटील. 100 रुपयाच्या आमिषाला बळी पडू नका. आपण संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करा. झेल आपल्याला घेण्याचा प्रयत्न करू नका. सुंदर चेंडू आकाशाचा. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रात गेलाय. क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पार. चौकार. जय हो खेळाचा जय हो कुरुळ जय हो खेळाचा कुरुळ प्रीमियर लीग नाव गावाचं हॅलो. उंच नेणार धावसंख्या झाली ती म्हणजे 23. गावाचं उंच नेणारा ओके. प्रसाद गोंदी यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रसाद गोंदी आपल्यासाठी सुवर्ण संधी. एक चौकार आणि एक षटकार असे 2 मारले तर 1000 रुपये नयन पाटील यांच्याकडून आलेले आहेत. चौकार तर आपण मारलेले आहेत. आता फक्त षटकार मारणं बाकी आहे. ओके. संकेत पाटीलचा पुढचा चेंडू. चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक मात्र कोणी नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. आन कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान कुरुळ प्रीमियर लीग धावसंख्या मात्र झाले 27. एक बाद 27 अशी धावसंख्या धावपलकर लागले. 36 धावांचा मापकाचा आवाज संघासमोर असताना 27 धावसंख्या मात्र लागल्यात. लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू. इथे मध्ये फलंदाजाला चेंडू काही समजलं नाही. चेंडू मात्र गेलाय निर्धाव. अजून देखील आपण पाहिलं तर जवळपास 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ती म्हणजे सायन्स सुपर किंग संघाला. आपण पाहतोय सायन्स सुपर किंग संघाचे मालक विनोद मात्र इथे काहीशे खुश झालेले आहेत. प्रेक्षकांच्या पेंडरमध्ये बसलेत ते. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणार तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. आता मात्र 31. गाजल क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान प्राण विचले धावसंख्या मात्र 31 अशी धावसंख्या धावपलकर लागलेली असताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेट डाव चेंडू खेळून काढलाय. पुन्हा सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या 35. धावपलकर आपण पाहिलं तर 35 अशी धावसंख्या धावपलकर लागले. आता मात्र 1 रनची आवश्यकता असेल. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू कार्पेटचा चेंडू खेळून काढलाय आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर इथे सायन्स सुपर किंग हा संघ विजयी होतोय. दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. खूप खूप आभार. यानंतर मात्र होणारा सामना असेल तो म्हणजे साईश वॉरियर्स विरुद्ध स्माइस स्पोर्ट्स. साईश वॉरियर्स संघाने